नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार. आम्हाला घरात बसून कंटाळा आला होता. आम्ही ठरवले माशाला जायचं. तर चला. लांब आहे, जायला खूप जास्त टाइम लागतो मित्रांनो. पुढे दाखवतो. मित्रांनो, भाऊ नदीवर आलोय. थांबा, तुम्हाला भाऊ नदी दाखवतो. मित्रांनो, ही आमची भाऊ नदी ही वाशी गावातून वाहते आणि याचा उगम मार्लेश्वरवरून झाला आहे. मित्रांनो, आपल्याला पुढल्या साईडला जायचं आहे. चला. मुन्नाने आग पेटवायला हे पण घेतलं आहे, लाकडं पण घेतलेत. व्ह्यू बघा वरती कसा आहे तो. वातावरण बघा कसं एकदम एक नंबर वाटतंय. इथे बघा पार्टी करण्यासाठी पण एकदम जागा एक नंबर आहे. मुन्ना, काय वाटतंय तुला? इथं पार्टी करू शकतोस तू? हा लाजतोयस का तू? बरं, आपण करू शकतो. आम्ही परवा पेटवली होती, परवा पण आलो होतो. ते पार्टी करू शकतो. पार्टीला पण चांगली जागा इथे. आमचा पहिलाच ब्लॉग आहे म्हणून आम्ही थोडेफार लाजतोय, पण काय नाही, करू आम्ही. फुल आहे, खूप फुल आहे पाणी. इथे पाणी बघा किती उंच आहे. फ्लो पण आहे. इथं आल्यावर आपल्याला एक नंबर वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. संध्याकाळचं आहे इथे. एक नंबर भारी. मग इथे बसून थांबा, बसून दाखव तुम्हाला एक नंबर व्ह्यू. पुन्हा एस्थेटिक पोज दे एक. घरा लावण्यासाठी आलोय, तुम्हाला दाखवतो. उद्या सकाळी आम्ही आता लावणार आणि उद्या सकाळी बघण्यासाठी येणार. तुम्हाला घरा लावतात कसं ते दाखवतो. हे बघा, आम्ही इथे फटाके लावायला पण आणलेत. गो आवाज बघ कसला आला तो. आपल्या घरीला लावण्यासाठी प्रॉन्स आणलेत, बघू शकता तुम्ही. आम्ही काल पकडून ठेवली होती, रात्री आलो होतो तेव्हा. डायरेक्टच लावायची. तुम्हाला दाखवेल ओमकार कसं टाकायचं. ओमकारने आपल्या हातात घरी धरले. टाक ओमकार. अशाच आपल्याला 10 गऱ्या टाकायच्या आहेत. मुन्ना काहीतरी सांगतो आपल्याला, जरा ऐका. माझ्या डोळ्याचं पॉकेट आहे बघा, त्याच्यामध्ये भरपूर वस्तू आहे. पॉवर बँक आहे, सूर्य आहे, बॅटरी आहे, बॅटरी आहे रात्री झाली. चार्जर आहे, परत माचीस आहे, दोराबद्द आहे. पुन्हा खायला काय आणलंयस आपल्याला? खायला आपल्याला खर्च आहे. कुठं आहे? खर्चाने कांदा आणला. पुन्हा आपल्याला खाण्यासाठी फरसाण कांदा आणलाय. तुला काय वाटतं, मासा गावल की नाही आपल्या घरी? गावणार, बाहेर गावणार. परवाहून बिग साईज गावणार, 7 किलोचा बाहेर गावू शकतो. मित्रांनो, परवा आहेर गावला होता, मोठा गावला होता, पण रशी तोडून नेली आपली. उद्या बघूया काय गावतं ते. पण येताना लाकडं घेऊन आलो होतो आग पेटवण्यासाठी. मुन्ना ती बघा रचलेत. मुन्ना कधी आटे आहे? उद्या सकाळी पहाट असणार आणि थंडी असणार भरपूर, तर इथं काळोख पण असणार, तर आपल्याला आग पेटवायला लागणार. तर आम्ही उद्याची सोय करतो इथे येऊन. तर इथं आम्ही घरी लावत आहे, बघू शकता. पाणी खूप आहे नदीला. घरी टाकलेल्या पाण्यात आता एक. तर अजून आपल्याला 9 गऱ्या टाकायच्या आहेत, तुम्हाला दाखवतो आता. हा, बांध कुठेतरी. चालेल, बांध.
मित्रांनो काळोख झाल्या म्हणून दिसत नाही सरळ. तुम्हाला सगळ्या घऱ्या टाकल्यानंतर दाखवतो. तर मग 5वी घरी इथे टाकतोय आपण. ही लास्टची घरी बांधतो आपण. मित्रांनो आपल्या घरा लावून झाले आहेत. आता फरसाण आणलंय ते खातो आणि घरी जातो. उद्या येतो. चला बाय. सकाळी 6:30 झालेत. बघूया काल घरे लावले होते आपण. आता जायचं आहे. ओमकारला आणि मुन्नाला घेतो मी जातो. मुन्नाला आणि ओमकारला घेतलंय. आता घऱ्या बघायला जायचं आहे. पाऊस आहे थोडा बारीक बारीक. वाघ नाही रे. मित्रांनो आम्ही घरे बघायला आलेले आहे. तिकडे वातावरण बघा एकदम कसं झालंय. एकदम गुलाबी वेगळं बनत आहे. बघू शकता आपण. बघूया काय भेटतं काय. चला नंतर पुढे भेटू आपण. तोपर्यंत व्हिडिओ. मित्रांनो आणि नदीवर आलोय. इथं बघू शकता आपण गाडी लावली. इथेच गाडी लावली. बघू शकता काय अडकलं. हे पुढे जात आहेत. माझ्याकडे याला कॅमेरा दिला ना ओंकारनी. अहो पडला होता. हा बघा पडला होता. पाऊस पडलाय ना त्यामुळे कसं सगळं ओलं झालंय. दगडी उगडी पाय घालून सटकतात. त्याची स्लीपर आहे. आग पण नाही पेटणार मला वाटतंय. पाऊस आहे त्यामुळे आग पण नाही पेटू शकत. सगळं ओलं झालंय. इथं जायला खूप डेंजर रस्ता आहे. आपण बघू शकता. काहीतरी हा शोधतोय. काय रे. इथे वाघाचे पाय दिसत असतील बघा. सगळे हे बघू शकता आपण वातावरण. आपण बघू शकता सकाळ वातावरण एक नंबर मस्त की झालंय. आपण बघू शकता शेवट तिकडे दिसतंय. चला मग पुढे भेटू आपण मित्रांनो. पण आपल्या जागेवर आलोय. काल इथे फरसाण खाल्लं. आता इथे भेटतोय तेव्हा काय माहीत नाही कारण भिजलंय सगळं. ते आपली पहिली घरी आहे ती बघायची. इकडे पिशवी घेतात. बघूया आता काय गावतंय का. मासा आहे. एक मिनिट इधर मोबाईल धर. मोठा मासा आहे. पुन्हा फोन धर. इधर तिकड खावले आहे. बघू शकता कडस आहे इथे. इथे आम्ही दाखवू शकतो. पहिलीच घरी आणि पहिलाच मासा. साईज बघा त्याची. साईज बघू शकता आपण साईज. तरी 1 फूटचा आहे. 1 फुटाचा आहे. 1 फुटाचा आहे. हा बघा बघू शकता. 1 फुटापेक्षा मोठा आहे जरा. पीस चांगला आहे बघा. चलते पिशवी. बघा मासा बघा. पहिल्याच घरीला आपला पहिला मासा गावलाय. आता पुढे बघूया आपण मासे आहेत की नाही. ठेव पिशवीत ठेव. दुसरी घरी आहे आपली. बघू शकता. आम्ही आलो. दुसरी घरी फेर गेली. काहीच नाही. खाणं खाऊन गेला तो. नदीच्या धरण लावलेल्या आहेत आपण बाकीच्या घऱ्या. वाढ बघा कशी. सांभाळून जावं लागतं इथून.
पुढे रात्री कसं काळं होता, काय दिसत नव्हतं म्हणून दाखवता आलं नाही सरळ. पार्टी करू काय आपण पार्टी करण्यासाठी इथे चांगलं आहे. इथे आपली घरी असेल कदाचित. तिथे इथे आपली घरी आहे. इकडे ओढत नाही मंदिरी पाण्याच्या फ्लो मध्ये इथे गेले. काढतो तिथे तर घरी अशीच कोणीतरी अडकवलंय. पाणी मासा होता असेल कदाचित. इथपर्यंत आलं नव्हती. जातो आता इथं वरून. तर ओमकार काढतोय ती घरी. मासा तर अडकला नाही पण घरी अडकवले आपली. पडलो. ओमकार पडला होता आता काढता काढता. पाणी जास्त डीप नाही ते खाऊन गेलाय. मासा कदाचित अडकला होता असणार, कारण इकडे घरी टाकली होती आपण. घरी तिथे आणले बाहेर साईडला. असू दे. दोन गऱ्या तर फेल गेल्या. एका घरीत आपल्याला थोडा 1 फुटाचा मासा गावला. त्याला आमच्या इकडे खडस असं म्हणतात. तुमच्याकडे सांगा कमेंट करून. मासा दाखवतो तो परत. हा बघा. इथे अडचण आहे, तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. घरी तर मित्रांनो चौथी घरी आहे, बघू शकता. काढतोय आम्ही. नाही ही घरी नाही. पाचवी घरी पण फेल कसं असतं, लकवर असतं सगळं. तर आपण 5 गऱ्या बघितल्या, त्याच्यातल्या 4 फेल झाल्या. सगळं लकवर असतं. कसं रात्री लावल्यावर मासा गावला असेल रात्री तर स्ट्रगल करून मासा सुटतो. कधी कधी मासा निघून पण जातो घरीतून. बापरे. दाखवतो तुम्हाला पुढे आता. खरी स्ट्रगल इथे चालली आमची. एक मिनिट. मित्रांनो 10 गऱ्या लावल्या होत्या. 2 गऱ्या तर तुटल्या आणि एका घरीत आपल्याला एक मासा गावला आहे. त्याला खडशी बोलतात आमच्या इकडे. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. तर आमचा हा पहिलाच ब्लॉग असेल फिशिंगचा. तर काय चुकलं असेल तर प्लीज समजून घ्या. चला बाय.